समुद्रकिनारा हा सगळ्यांनाच मोहवतो. किनाऱ्यावर बसून तासनतास लाटांकडे पाहणे आणि येथील सूर्यास्त अनुभवणे मला नेहमीच आवडते. आमच्या देवबाग आणि तारकर्लीच्या सहलीमधील अशाच काही निवांत क्षणांचे वर्णन या व्लॉगमध्ये करणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवबाग व तारकर्लीला जायचे कसे, राहण्याची सोय कशी करायची, तेथील प्रेक्षणीय स्थळे आणि बरंच काही. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. पुण्यापासून तारकर्ली अंदाजे 390 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही NH-66 महामार्गाने तारकर्लीला जाऊ शकता. तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 8 ते 9 तास लागतील. मुंबईवरून जायचे झाल्यास तारकर्ली 500 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही NH-66 महामार्गाने जाऊ शकता आणि तेथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 10 ते 12 तास लागतील. आम्ही पुण्यावरून देवबाग तारकर्लीसाठीचा प्रवास सुरू केला. पुणे तारकर्ली हा प्रवास लांबचा असल्याने आम्ही अगदी पहाटेच प्रवासाला सुरुवात केली. वाटेतच लागणारे देवगड तालुक्यातील कुणकेश्वर देवस्थानचे दर्शन घ्यायला आम्ही थांबलो. कुणकेश्वर गावातील कुणकेश्वराचे मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे आणि अतिप्राचीन शंकराचे भव्य असे मंदिर आहे. निसर्गरम्य अशा समुद्रकिनारी वसलेले हे मंदिर बाहेरून जेवढे आकर्षक आहे तेवढेच आतून देखील सुंदर आहे. कुणकेश्वर मंदिराला दक्षिण कोकणाची काशी म्हणून देखील संबोधले जाते. असे मानले जाते की या मंदिराला दक्षिण काशीचे स्वरूप देण्यामागे पांडवांचा खूप मोठा सहभाग होता. देवाचे दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. 8 ते 9 तासांचा प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलो मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ या गावाला. इथेच आम्ही आमचा होमस्टे बुक केलेला होता. स्टे बद्दलची माहिती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रात्री होमस्टेला आराम करून आम्ही सकाळी गेलो ते जवळच्याच तारकर्ली बीचचा फेरफटका मारायला. तारकर्ली किनाऱ्यावर गेल्यानंतर स्वर्गाचा अनुभव येतो. येथे अतिशय सुंदर असणारा अरबी समुद्र किनारा, बांबूंची आणि सुपारीची झाडे अगदी मन प्रसन्न करणारी आहेत. तारकर्ली या ठिकाणी समुद्र किनारे एवढे नितळ स्वच्छ आहेत की समुद्रातली पांढरी शुभ्र रेती, अथांग पसरलेला समुद्र आणि पाण्यातील सौंदर्य अगदी सहजच निहाळता येते. जसे आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो तसे आमचे मन आकर्षिले गेले ते समुद्र बगळ्यांकडे. समुद्र पक्ष्यांचे थवे, समुद्राच्या प्रत्येक लाटेबरोबर येणारे शंखनी शिंपले, लाटेबरोबर वाहून आलेले स्टारफिश, हे सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले. सकाळी गर्दी कमी असल्याने बीचचा मनमुराद आनंद लुटून आम्ही निघालो सिंधुदुर्ग फोर्ट पाहायला. तारकर्ली बीच पासून सिंधुदुर्ग फोर्ट 8 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटने प्रवास करावा लागतो. अथांग पसरलेला समुद्र आणि भक्कम उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला लांबूनच लक्ष वेधून घेतो. 48 एकरमध्ये पसरलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांच्यावर धाक बसवण्यासाठी आणि समुद्रावर सत्ता स्थापन करून स्वराज्याच्या रक्षणासाठी
या सिंधुदुर्ग किल्ल्याचे निर्माण केले होते. साधारणतः 10 ते 15 मिनिट बोटने प्रवास करून आपण पोहोचतो ते किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. किल्ल्याचे प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला असून अगदी जवळ गेल्यावरच भक्कम 2 बुरुजांमध्ये प्रवेशद्वार दिसून येते. किल्ल्याचा पाया घालण्यासाठी 70 टन पेक्षा जास्त लोखंड वापरले गेले. सिंधुदुर्ग किल्ल्याची भिंत 29 फूट उंच आणि 12 फूट रुंदीची भिंत 2 मैलावर पसरलेली आहे. किल्ल्यावर सुमारे 29 बुरुज आहेत. किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिर हे बघण्यासारखे आहे. किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या तीर्थरूप छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर स्थापन केलेले आहे. महाराजांची गोलाकार चेहऱ्याची दाढी नसलेली बैठी मूर्ती इतर कुठेही न दिसणारी मूर्ती येथे पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे मूर्तीच्या समोर महाराजांच्या 3 नोंद असलेल्या तलवारींमधील तुळजा तलवार ही ठेवलेली दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते गडावर असणाऱ्या शंकर महादेवाचे दर्शन घ्यायला. या मंदिरामध्ये शिवलिंगासोबतच एक शिवकालीन भुयार आहे, जी 3 किलोमीटर खोल आणि 12 किलोमीटर लांब असून गावात निघते असे म्हणतात. किल्ल्यावर 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. दही बाव, दूध बाव आणि साखर बाव. बाव म्हणजे विहीर. किल्ल्याच्या मध्यभागी भवानी मातेचे मंदिर आहे. पूर्ण किल्ला फिरायला 1 ते 1.5 तास लागतो. सिंधुदुर्ग किल्ला सगळा फिरून झाल्यावर आम्ही परत बोटीने प्रवास करत येऊन पोहोचलो मालवण बीचला. आणि इथून आम्हाला जायचं होतं ते देवबाग बीच पाहायला आणि बोट सफर करायला. आता दुपार झाली होती म्हणून रस्त्याने बाजूलाच असलेल्या माई मधुराई रिसॉर्ट भोजनालयमध्ये मस्त जेवणावर ताव मारला आणि इथे असलेल्या कर्ली रिव्हरच्या मनमोहक व्ह्यूचा आनंद लुटला. इथे असणारे सुंदर तट, शांत वातावरण आणि ताडामाडाची झाडे जणू सुंदर स्वप्नच वाटते. या सुंदर वातावरणात बराच वेळ स्पेंड करून आम्ही निघालो देवबाग बीच कडे जायला. देवबाग बीचला आलात तर बोट सफर ही करायलाच हवी. बाजूला असलेल्या कर्ली नदीमधील बोटीने आम्ही बोट सफर करणार होतो. या बोट सफर मध्ये त्सुनामी आयलँड, संगम पॉइंट, सिगल बर्ड आयलँड, भोगवे बीच, डॉल्फिन पॉइंट, निवती रॉक, गोल्डन रॉक, निवती बीच ही ठिकाणे पाहायला मिळणार होती. या बोट राईडसाठी 1,500 ते 2,000 रुपये लागतात. कर्ली नदीच्या या शांत पाण्यातून आम्ही बोटीने प्रवास सुरू केला. पुढे आल्यावर आम्ही संगम पॉइंट पाहिला. या पॉइंटला कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम दृष्टीस पडतो. थोडेच पुढे आले असता सीबर्ड आयलँड दिसू लागला. इथे सीगल बर्ड्सचे थवे दिसू लागले. इथून पुढे आम्ही निघालो खोल समुद्रातील डॉल्फिन मासे पाहायला. बराच वेळ थांबून देखील डॉल्फिन न दिसल्याने आम्ही पुढच्या पॉइंटला जाण्यास निघालो. आपण येऊन पोहोचलो ते भोगवे बीचला. हे वेंगुर्ला तालुक्यात येणारे बीच आहे. इथे मूवीजचे शूटिंग केले जाते. मराठी मूवी श्वासचे शूटिंग देखील येथेच झाले आहे. समोर दिसत आहे ते नेवाळे गाव आहे आणि गाईडच्या मते
खाडी किनारी नारळाच्या झाडांची जी बाग आहे ना, ती थोडी केरळ सारखी दिसते, म्हणून याला मिनी केरळ म्हणतात. पुढे आले की दिसू लागतो तो गोल्डन रॉक पॉइंट. बोट दादाच्या मते सूर्योदयाची वेळी हे रॉक अगदी सोनेरी दगडांसारखे चमकतात. निवती बीच कडे जाताना आपण पाहू शकतो की डोंगरावर निवती किल्ला दिसतो आहे आणि इथून थोडेच पुढे आल्यावर निवती बीचला आपण येऊन पोहोचतो. गोल्डन रॉक आणि निवती बीच वरून परतीचा प्रवास सुरू होतो. परतीच्या प्रवासातला शेवटचा पॉइंट म्हणजे त्सुनामी आयलँड. 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे हे बेट तयार झाले आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोटिंगमधून वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. तसेच या बेटावर अनेक छोटे छोटे स्टॉल सुद्धा आहेत, जिथे तुम्हाला आईस्क्रीम, सरबत, पोहे, घावन, चहा इत्यादी खाद्यपदार्थ मिळतील. समुद्र सफारी करून परत यायला संध्याकाळचे 5 वाजले होते आणि आता ओढ लागली होती ती देवबाग बीच वरून नयनरम्य सूर्यास्त पाहण्याची. देवबागचा समुद्र किनारा लांब आणि चमकत्या पांढऱ्या वाळूने पसरलेला आहे. येथील समुद्र किनारा एवढा नितळ आणि स्वच्छ आहे की पाण्यातील सौंदर्य अगदी साध्या डोळ्यांनी निहाळता येते. या बीचवरील सूर्यास्ताचा अनुभव म्हणजे समुद्र आणि आकाशाच्या मिलनाची अद्वितीयता पाहणे. सूर्याची पाण्यावर पडणारी किरणं आणि त्यामुळे चकाकणारे समुद्राचे पाणी अत्यंत मोहक वाटते. मित्रांनो, देवबाग तारकर्लीच्या या सहलीत आम्ही आमचा स्टे वायरी भूतनाथ येथील लोकेगावकर होमस्टे येथे बुक केला होता. देवबाग आणि तारकर्ली बीच येथून अगदी 4 ते 5 किलोमीटरवर आहे. येथे तुम्हाला 1000 ते 1500 मध्ये रूम्स भेटतील. रूम्स अतिशय स्वच्छ व वेल मेंटेन होत्या. येथे तुम्हाला कोकणी पद्धतीचे घरगुती जेवण सुद्धा मिळेल. मित्रांनो, देवबाग आणि तारकर्लीच्या प्रवास वर्णन व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.